आपल्यासोबत यशवंत किल्लेदार आहेत, मनसेचे नेते. यशवंत किल्लेदार, 4 पत्रकारांना मारहाण झालेली आहे, त्याच्यात आमच्या पत्रकाराला तर हॉस्पिटलाइज करावं लागण्यात आलेलं आहे आणि या निमित्तानं आतापर्यंत टोलवरची मुजोरी समोर येत होती, मात्र आता ही गावगुंडांची वेगळीच मुजोरी आहे. काय म्हणणे आपलं? नाही, बऱ्याचशा तीर्थक्षेत्र जे आहेत जे ग्रामपंचायतच्या अंडर येतात, एक ग्रामपंचायत तिथे हे एक प्रकारे टोलच आहे. हा टोलचे प्रकार हे पावत्या पाडून घेतले जातात आणि काय होतं, ह्याला राजकीय वरदहस्त असतात. हे जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतात ना, हे कुठल्या तरी राजकीय पुढाऱ्याचंच कॉन्ट्रॅक्ट असतं आणि त्यांनी गावगुंड ठेवलेले असतात. आणि आज सर्रास अनेक तीर्थक्षेत्रांवर टोलवर तर चालतंच, टोलवर अनेक बातम्या तुम्ही दाखवता. आम्ही मनसेने अनेक वेळा त्याविषयी आंदोलन केलेली आहेत, आम्ही प्रति उत्तरं दिलेली आहेत आमच्या पद्धतीने. पण सामान्य जनता पत्रकार ह्या अशा प्रतिकार करू शकत नाहीत. तर याच्यावर शासनाने पुढाकार घेऊन कुठेतरी याच्यावर एक अंकुश ठेवणं किंवा काहीतरी कायदा करणं गरजेचं आहे. कारण ही घटना एकदा नाही, ही वारंवार होते. आता हे पत्रकारांना झाली किंवा कुठे काही मीडियाने कुठेतरी फुटेज मिळाल्यावर बातम्या दाखवतात, पण अशा ज्याचा फुटेज मिळत नाही किंवा ज्यांना व्हॉइस नसतो, अशा अनेक घटना ह्या वारंवार ठिकठिकाणी घडत असतात महाराष्ट्रात. मी स्वतः त्याचे अनुभव घेतलेले आहेत. सो मला असं वाटतं की याच्यावर शासनाने हस्तक्षेप करून याच्यावर कुठेतरी चांगला एक कायदा करणं, अंकुश ठेवणं गरजेचं आहे. यशवंत किल्लेदारजी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी. आशा आहे तुमचं जे नाशिकचं युनिट आहे ते सुद्धा, आम्ही आता मगाशी वाजेंशी बोललो, आम्ही देवयानी फरांदेंशी बोललो, तुमचं सुद्धा नाशिकचं युनिट याबाबतीत सहकार्य करेल. हा मुद्दा पत्रकारांचा नाही हे मी सदोदित स्पष्ट करतोय. आमची ही अवस्था असेल तर सामान्यांचं काय होत असेल. आणि दारू प्यालेली मंडळी होती यशवंत किल्लेदार, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमची माहिती अशी की तिकडे दारू पिणारे सुद्धा लोक होते काही जे तिकडे आले होते. पुरुषांना असं मारहाण केली जात असेल तर महिलांच्या बाबतीत काय होऊ शकतं दिवसा ढवळ्या, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही सुद्धा प्रेशर माउंट कराल, तुम्ही सुद्धा मुद्दा लावून धराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद विक्रांत. हा मुद्दा आणखी सुद्धा अनेक कारणांसाठी महत्वाचा आहे. गेल्या काही काळामध्ये आपण पाहतोय अनेकदा घटना कशा घडतायत, थेट गँगवॉर पण होताना आपल्याला बघायला मिळत आहे. आता ह्या ज्या लोकांचे प्रवासाची ही रस्ते आहेत जिकडे हे प्रवास होतात, सर्वसामान्य माणसं असतात, ते गाडीने जात असतात. अनेकदा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात, त्याचा लगेच बाव करून काही केलं जाऊ शकतं. आता यांना प्रवेश थांबवणं हा अधिकाऱ्यांना कोणी दिला? बरोबर, टोल नाका समजू शकतो आपण, त्याला कायदेशीर एक महत्व आहे, त्याच्या मागे सगळी लिस्ट लिहिलेली असते की कोण एक्झेम्प्टेड आहेत. राष्ट्रपतींपासून ते नगरसेवकापर्यंत कोण एक्झेम्प्टेड आहेत, कोण नाही, सगळी माहिती दिलेली असते. हे कोण मंडळी आहेत ग्रामपंचायतीवरची?